पाणी. तारा ये बाळा, मलम लावून देते तुला. बघू कुठे लागलंय. नको अगं नाही ऐक जरा मला तिथे नाही लावून घ्यायचं. अगं असं काय करतेस तारा. तारा ऐक, जळतं. मलम लावून बरं वाटेल तुला. डॉक्टरांना बोलू. एक काम कर सोनू, तूच लाव. भैरवी माई अनामिका ये ना, ये अशी ये, जरा पुढे ये. ही मुलगी कोण? ही अनामिका. तिलोत्तमा, तुला मी म्हटलं होतं ना आपल्याला घरात कोणीतरी मदतीला हवं आता. हा, म्हणून मी हिला बोलवलंय, अनामिकाला. तू या आधी कुठे काम करायचीस? म्हणजे कामाचा काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का नाही तुला? मी आधी नाही तिलोत्तमा, या आधी तिने कुठेही काम वगैरे केलं नाहीये. ऍक्च्युली ती बिचारी अनाथ आहे. अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाली. वेल एज्युकेटेड आहे आणि आता सध्या नोकरीच्या शोधातच होती. मी म्हटलं जोवर तुला एखादा चांगला जॉब भेटत नाही तोवर इथं आमच्यासोबत येऊन राहा, म्हणजे आमचीही मदत होईल, अमृताला तिची खूप मदत होईल, सावलीला मदत होईल, म्हणून तिला बोलवून घेतलं. खूप प्रामाणिक आहे. हा, मी लहानपणापासून तिला ओळखते, खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे घरात कधी कुठल्या गोष्टीला असं न विचारता वगैरे हातही लावणार नाही, माझी गॅरंटी. मी एक बोलू का? मी म्हणजे खरं तर भैरवी माई स्वतःहून बोलणार नाहीत आणि मलाही बोलू देणार नाहीत, पण तरी एक बोलायचं आहे. काय कशाला? असू दे असू दे, काही नको. माई बोलू द्या ना प्लीज. बरं बाई, बोल. खरं तर माईंचे ना खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी खूप केलंय माझ्यासाठी. म्हणजे आज जी मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या पायावर उभी दिसतेय ना, ते फक्त आणि फक्त माईंमुळे. खरं तर माईंनी ज्यावेळी मला सांगितलं ना की या घरात मदतीसाठी एका माणसाची गरज आहे, त्यांच्या शब्दाखातीर मी तयार झाले. खरं तर मला घरकामाचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी प्रयत्न करेन, मदत करेन तुम्हाला, कारण माईंसाठी मी काहीही करू शकते.